नमस्कार मंडळी, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्रहो, बातमी तीच आहे जी गेल्या आठवडाभर या महाराष्ट्रात गाजली, पण त्या बातमीचं नवीन अपडेट सध्या हल्ली आपल्याकडे आलं आहे. ती बातमी आहे कुरडू गावात जे अजित पवारांनी अंजना कृष्णा या IPS ऑफिसरला फोनवरून, कुणाच्या फोनवरून तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप यांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला आणि ते अंजना कृष्णाला झापलं. त्यानंतर असं वादळ उठलं होतं की आता या IPS ऑफिसरची बदली होते की काय, कारण की सत्ताधाऱ्यांची सत्ता असली की हे सगळं होत असतं. मित्रहो, महायुती सरकारमध्ये सध्या अजित पवार अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, दबाव येतच असतो. आणि देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत जे महायुती सरकारमधले काही मंत्री आहेत घोटाळेबाज, काही एकनाथराव शिंदेंच्या गटातील होते, शिवसेनेतील, त्यांचे काही, त्या भ्रष्ट नेत्यांचे काही व्हिडिओज, काही फोटोज बाहेर आले, पण फडणवीसांनी काहीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही. मग इथेही असंच वाटलं की अंजना कृष्णा यांनाच 2 पावलं मागे सरावं लागेल, पण तसं घडताना दिसत नाही. अजितदादा पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाई अर्थात काय होईल ते आपल्याला पुढे बघावं लागणार आहे. कारण काय झालं मित्रहो की फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही ही माहिती मिळवा, अहवाल मिळवा की नेमकं कुरडू गावात प्रकार काय घडला. आता विषय असा आहे की कुरडू गावातून जे जगतापांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन केला होता, त्यानंतर त्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की मुरुम उत्खनन हे अवैध नव्हतं. आम्ही त्याची परवानगी घेतली होती, परमिशन घेतली होती. परंतु जेव्हा सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद म्हणून एक आहे जिल्हाधिकारी, त्यांनी तहसीलदारांकडून, म्हणजे करमाळा तालुक्याला जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडून अहवाल मागितला होता की तुम्ही हे इत्थंभूत माहिती मिळवा आणि मला अहवाल सादर करा. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी जे आहे त्यांच्याकडे अहवाल आता आला आहे आणि अहवालात असं स्पष्ट झालं आहे मित्रहो की परवानगी, मुरुम उत्खननाची परवानगी घेतली नव्हती. म्हणजे त्या पत्रकार परिषदेत जे राष्ट्रवादीचे नेते बोलले ते धादांत खोटं होतं, हे खोटं ठरलं. तहसीलदारांनी प्रामाणिकपणे अहवाल, कुरडू गावाचा अहवाल, त्या दिवशी जी घटना घडली तो पूर्ण अहवाल पाठवला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मुरुम उपसण्याची परवानगी त्या मंडळींनी, त्या कार्यकर्त्यांनी घेतली नव्हती. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मुरुम माफिया, वाळू माफिया कोण असतात हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. जे आमदार खासदार असतात त्यांचेच हे मित्रपरिवारातील लोक असतात, पार्ट्यांचे, पक्षांचे हे कार्यकर्ते असतात. त्यांनाच अशा प्रकारचे टेंडर्स काही कामांचे मिळतात, ठेकेदारी तेच लोक करतात आणि तेच कार्यकर्तेही असतात. तर अशा प्रकारे ते जरा राष्ट्रवादीचे पक्के खद्दे कार्यकर्ते असावेत, तर त्यांनीही परवानगी घेतली नव्हती, हे खोटं ठरलं. आता ही एक बाजू सत्यता पुढे आली आहे. परंतु अजित पवारांनी नंतर त्याच्यावर सारवासारव केली की मी खूप काही बोललो नाही त्या अंजली कृष्णांना, अधिकाऱ्यांना दबाव मी कधीच आणत नसतो, प्रशासनावर माझी वचक असते, असं वगैरे बोलून त्यांनी सारवासारव केली. परंतु दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय केलं, यांनी हे प्रकरण उचलून धरलंय. आता यापूर्वीही अजितदादांवर 70,000 कोटी रुपयांचा जो घोटाळा होता, सिंचन घोटाळा, या घोटाळ्यातही अंजली दमानियांनी बराच दम लावला होता. बरेच कागदपत्रे त्यांच्या विरोधात गोळा केली होती आणि तो घोटाळा त्यांनी उघडकीस केला होता. परंतु त्याचं पुढे काहीही झालं नाही. काहीही का झालं नाही तर ते तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण अजितदादा पवार हे भाजपाला शरण गेले, त्यामुळे त्यांची फाईल ती बंद झाली. त्यांचे गुन्हे, सर्व आरोप मागे घेण्यात आले, कारण की फडणवीसांसोबत त्यांनी दोस्ती केली. तर अशा प्रकारे मग त्या विषयाचं काही झालं नाही. परंतु आता अंजली दमानिया यांनी पुन्हा कोर्टात जाण्याचं ठरवलं आहे अजितदादांच्या विरोधात, कुरडू गावाचं प्रकरण लक्षात घेऊन. परंतु कोर्टात जाण्याआधी त्यांनाही माहिती आहे, त्या अनुभवी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया, की त्या कोर्टात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे किंवा सरकारी काही सचिवालयांकडे या तक्रारी कराव्या लागतात. त्यानंतर कोर्टात ती याचिका, ती पिटिशन घेतल्या जाते किंवा तो अर्ज घेतला जातो, असं म्हणायला हरकत नाही.
तर अर्जदाराला पूर्वी त्याआधी शासनाकडे तक्रार करावी लागते. तर ती सगळी प्रोसेस सगळी अंजली दमानिया यांनी पूर्ण केली. परंतु अंजली दमानिया यांना देखील विश्वास नाही की अजित पवारांवर कारवाई होईल की नाही, किंवा काही FIR दाखल होऊ शकते की नाही, किंवा आणखी काही सरकारी शासनाच्या कामात, सरकारी अधिकाऱ्याच्या कामामध्ये त्यांनी दखल घेतली, त्यांच्यावर दबाव आणला म्हणून त्यांच्यावर काही गुन्हा दाखल होईल का. तर अंजली दमानिया यांना देखील विश्वास का नाही, तर विश्वास यासाठी नाही मित्र हो की सब मौसेरे भाई है, त्याच्या पूर्वीची ओढ तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही मला. त्यामुळे अजितदादा पवार आता 2 दिवसापासून शांत आहेत, ते काहीही बोलले नाहीत. आणि अमोल मिटकरींनी काहीतरी पाऊल मध्यंतरी उचललं होतं, त्यांनी तोंड काढलं होतं बाहेर, पण त्यांचंही तोंड दाबण्यात आलं आणि अमोल मिटकरींनीही माफी मागितली आणि त्यांनी ट्विट केलं होतं त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात. तेही ट्विट त्यांनी मागे घेतलं. त्यांनी पत्रही लिहिलं होतं UPSCला, थेट पत्र लिहिलं होतं की यांचे कागदपत्रे तपासा तुम्ही आणि आम्हाला अहवाल द्या वगैरे. परंतु आणखी एक याच्यामध्ये एक गोष्ट आहे मित्र की कशाही प्रकारे कार्यकर्ते स्वतःला काय समजतात माहिती नाही, प्रत्येकच पक्षाचे. म्हणजे मुख्य जो त्यांचा नेता असतो त्यांच्याही पुढे धावता हे पुढे चालले जातात, नेत्यांना मागे सोडून, इतकं ते बोलून घेतात. ते अमोल मिटकरी प्रवक्ते आहेत. तर अशा प्रकारे मग दादांनी काही त्यांना दमदाटी केली असेल की अरे बाबा मी आधीच संकटात आहे, तू कशाला याच्यामध्ये पडतोय, माझ्यावरती संकट आलाय. पण नाण्याची एक दुसरी बाजू आहे मित्र की अंजली दमानिया फक्त एकट्याच नाही. तर एक गोष्ट ध्यानात घ्या, 2029ला भाजपाला असं वाटत आहे की बहुमताची सत्ता फक्त आमचीच राहील, आम्ही स्वबळावर 29ची निवडणूक लढवू आणि भाजपाच संपूर्णपणे सत्तेत राहील. आताही त्यांचे आमदार भरपूर आहेत, त्यांना गरज तशी कोणाची नाही. काही 2-4 अपक्ष वगैरे असतील ते खरेदी करून घेतील, आयात करून घेतील, सांगता येत नाही. परंतु तरीही त्यांना विश्वास नाही, म्हणून ते जरा हात पकडून आहे शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा. परंतु आतमधून अजितदादा कसे बदनाम होतील, एकनाथ शिंदे कसे बदनाम होतील, जेणेकरून 29 पर्यंत यांची हवा गायब होऊन जाईल आणि आपलंच राज्य या महाराष्ट्रावर राहील असं कदाचित वाटत असावं. त्यामुळे बघा मध्यंतरी संजय शिरसाट, ते संजय गायकवाड, शिवसेनेचे नेते, यांचे व्हिडिओ बाहेर आले होते. तर व्हिडिओ कोणी बाहेर काढले असेल? शिवसेना त्यांच्याच गटाचे लोक कसे बाहेर काढतील? नाही काढणार. मग याच्यामध्ये कोण असेल भागीदार, कोण असेल, कोणाचा हात असेल? तर हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही की हे दोन्ही लोक महायुतीतले जे आता सध्या त्यांचा सेकंड केला आहे, हात पकडला आहे, त्यांचा हात सोडण्याची वेळ त्या दोघांवरही येणार आहे. आता त्यांनाही तेही दोघंही अनाथ होण्याची शक्यता आहे 2029 पर्यंत. त्यामुळे कदाचित हे प्रकरण मोठं व्हावं, अजितदादा बदनाम व्हावे, एकनाथ शिंदे जसे झाले तसे, त्यांची लोकप्रियता कमी व्हावी, म्हणजे आपल्याला आपोआपच फायदा होईल, हा एक भाग आहे. परंतु आता बघायचं हे आहे की खरोखरच ही कारवाई होते का? कारण की कलेक्टरवर जर दबाव आणला, सोलापूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावर जर सरकारी दबाव आला तर ती कारवाई पुढे जाणार नाही. परंतु जिल्हाधिकारी आणि करमाळ्याचे तहसीलदार या दोघांनी मिळून जर हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं तर अजितदादांवर संकटात अजितदादा येऊ शकतात. त्यामुळे अजितदादा हल्ली कालपासून तर अजितदादा गुम आहेत, कुठे गायब आहे माहीत नाही. सध्या मीडियावर देखील ते नाहीत. सध्या येतील ते असे कधी केव्हा नाराज झाले किंवा त्यांचा काही एखादा शब्द चुकला तर ते शांत बसतात एक 12 घंटे, 12 तास, 24 तास, पुन्हा मग ते बाहेर येतात. असं नेहमी घडत असतं. कारण मागेही त्यांनी धरणाच्या एका वक्तव्यावर धरणात पाणी नाही तर मी अमुक करू का वगैरे असे वक्तव्य अजितदादांनी केले आहे. कधी द्वेषाने करत नाही, पण ते तोंडात येऊन जातं असंही होऊ शकतं. परंतु फार तोलून मापून या नेत्यांनी बोलायला पाहिजे मित्र हो. परंतु अंजली ज्या आहेत, ज्या IPS ऑफिसर, त्या मात्र मागे गेल्या नाही. असं वाटलं होतं की त्या घाबरतील किंवा बदलीच्या रूपाने त्यांची बदली करण्यात येईल. या प्रकरणात त्यांनी आणखी काही पुढे येऊ नये, काही बयान देऊ नये, काही स्टेटमेंट देऊ नये म्हणून त्यांची बदली करतील, म्हणून त्या घाबरतील आणि मागे जातील. पण त्याही मागे हटल्या नाहीत. कारण की बरेच IPS ऑफिसर असे असतात आणि नवीन ऑफिसर जनरली असे असतात की ते जर कर्तव्यावर आले तर त्यांना असं वाटतं की आपण खरंच लोकांची सेवा केली पाहिजे आणि आपण ज्या कामासाठी आपल्याला नेमलं आहे ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी ही नेते मंडळी कुठल्याही पक्षाचे असो ते दबाव आणतात आणि आपल्या इच्छेनुसार कामं करून घेतात. आता आणखी एक याच्यामध्ये मुद्दा आहे की अजित पवारांना खरंच दबाव आणण्याचे अधिकार आहेत का? तर हे स्पष्ट समजून घ्या मित्र हो
सर्वात आधी अजित पवार हे महसूल मंत्री नाहीत. जर महसूल मंत्री असते तर त्यांना हा अधिकार असता, कारण मुरुम उत्खनन, वाळू उत्खनन, रेतीचा उपसा जो होत असतो हा सर्व भाग येतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे, अर्थात महसूल मंत्र्याकडे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. अजितदादा काय आहेत तर अजितदादा आहेत अर्थमंत्री, आपल्याला ठाऊक आहे, आणि सोबतच उपमुख्यमंत्री आहे. तर त्यांनी त्या दिवशी अर्थमंत्री असा उल्लेख केला नाही. अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना त्यांनी मैं डेप्यूटी सीएम हूं, उपमुख्यमंत्री हूं, आपका इतना डेरिंग बढ़ गया क्या कि आप मुझे आपके फोन पर कॉल करने के लिए बोल रही है, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा त्यांनी दम हा कशाच्या आधारावर दिला? उपमुख्यमंत्री या आधारावर. परंतु एक समजून घ्या, डेप्यूटी सीएम, उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही. हे सत्ताधारी आपल्या सोयीसाठी हे पद तयार करतात. एक त्यांची प्रतिष्ठा थोडी आपल्या मागे कायम राहावी किंवा त्यांना तेवढा मान सन्मान देण्यासाठीची हे केवळ औपचारिक पदवी आहे उपमुख्यमंत्री. मग आता एक नाही तर दोन उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत आणि एकनाथ शिंदेही आहेत. तर संविधानिक पद हे नाहीत, घटनात्मक पद हे नाहीत, हे समजून घ्या. त्यामुळे अजितदादांना अंजना कृष्णा यांना दबाव आणण्याचा किंवा त्यांना आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होते आहे. तर अशा प्रकारे अजितदादा अडचणीत सापडले आहे, कारण की त्यांना तो अधिकार नव्हता. हा एक मुद्दा पुढे येऊ शकतो. दुसरी गोष्ट, तो व्हिडिओ व्हायरल झाला. आता व्हिडिओ व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर करणार नाही, शिवसेनेचा तिथे प्रश्नच उद्भवत नाही. तर कदाचित भाजपाचेच काही खेळाडू असतील, काही प्लेयर असतील की जे काही गुप्त माहिती असते, गुप्त काही हालचाली असतात की कुठल्या वक्तव्यावर कुणाला कुठे बदनाम करायचं. कारण प्रत्येकाकडे IT सेल आहेत, प्रत्येक पक्षाकडे फार मोठा फौजफाटा आहेत. प्रत्येक नेत्यांचे जे सोशल मीडिया हँडल करणारे हँडलर्स आहेत, लोक आहेत त्यांच्याकडे असे की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे की तुम्ही आमचा सोशल मीडिया हँडल करा. तर ते तसे नियुक्त केलेले लोक आहेत. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा आधार खूप जास्त हे लोक घेतात, म्हणजे स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी. किंवा तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी रस्त्याने चालेल ते, त्यांच्या गाड्या धावतील, त्यांचे ताफे चालतील, तेव्हा देखील काही विशिष्ट गाणे लावून ते अशा प्रकारचे प्रताप करत असतात आणि ते व्हिडिओ व्हायरल करत असतात की आमचा नेता किती छान आहे. किंवा ते स्वतः नेतेच सांगत असतील त्यांना, इन्फ्लुएन्सरला, ते त्यांनी ज्यांना नेमलं आहे त्यांना. तर अशा प्रकारे मित्र हो, अजितदादा अडचणीत सापडले आहेत. अंजना कृष्णा यांच्या वडिलांनी मात्र हा एक स्टेटमेंट दिला आहे, लक्षात घ्या. IPS ऑफिसर त्या केरळमधून येतात आणि त्या प्रशिक्षणावरती त्या ठिकाणी करमाड्याला होत्या. तर त्यांच्या वडिलांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की तिला लहानपणापासूनच, आणि असे IPS वगैरे बनणारे जे लोक असतात, जे ऑफिसर्स असतात, त्यांना लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींची आवड असते, म्हणूनच त्या क्षेत्रात ते जातात आणि अभ्यास करतात. तर त्या केरळलाही वाळू उत्खनन, मुरुम उत्खनन असे प्रकार व्हायचे. त्यामुळे लहानपणापासूनच तिला हे प्रश्न माहिती आहेत समाजाचे, आपल्या देशाचे. तर त्यामुळे तिच्यामध्ये ती उर्मी आहे त्या गोष्टीची, त्यामुळे तिने जास्त इंटरेस्ट त्या विषयात घेतला असावा, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. परंतु आता अंजली दमानियांची ताकद कुठपर्यंत पुढे चालते, कारण की मागे कुठल्याही घोटाळ्यावर काहीही अजितदादा पवारांचं झालेलं नाही. अंजली दमानिया यांनी फार दम लावला होता. अनेक कागदपत्र त्या गोळा करतात आणि अतिशय रितसर त्या भांडतात, त्यांना फार अनुभव आहे. पण आता बघा, एकीकडे आहे राजकारण. भाजपाला 29 मध्ये स्वबळावर यायचं आहे, या दोघांना सोडून. हा मुद्दा स्पष्ट आहे. त्यामुळे हे एक राजकारण जर हावी झालं आणि अंजली दमानियांची केस जर प्रबळ ठरली कोर्टामध्ये, तर मात्र अजितदादा आणखी संकटात येऊ शकतात. अजितदादांचे पाय आणखी खोलात जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. दुसरीकडे काकांना सोडून पुतण्या आला आहे इकडे, हा एक भाग वेगळा आहे. त्यामुळे तिकडेही राजकारण शिजते आहे. म्हणजे अजितदादांचे जुने जे काही विरोधक असतील तेही या प्रकरणात आता उतरले आहेत, ते अजितदादांच्या विरोधात स्टेटमेंट्स देत आहेत. त्यामुळे चारही बाजूने अजितदादांची हल्ली कोंडी झालेली आहे. त्यामुळे अजितदादांनी नेहमी बोलताना थोडंसं शब्द वापरून बोलले पाहिजे. अजितदादाच नव्हे, कुणीही, नितेश राणेंचं आपण पाहिलं असेल वक्तव्य, काहीही विषयावरती हिंदुत्वाला घेऊन काहीही बोलणं, लोकांना प्रक्षोभक भाषणं करणं हे योग्य नव्हे.
आणि तुर्तास तुम्हाला माहिती आहे नेपाळचं काय झालं आहे ते. त्यामुळे कसं आहे, हल्ली जनतेला करंट मिळत असतो मित्र. नेपाळ एक शेजारी देश आहे आणि आपल्या आशिया खंडातीलच असं अनेक देशांमध्ये झालेलं आहे की जिथे जिथे हुकुमशाही प्रबळ झाली, जिथे जिथे अन्याय झाला, अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी जनतेने उद्रेक केला आहे, स्फोट केला आहे, हिंसाचार केला आहे. हिंसाचाराचं समर्थन कोणी करू नये, मी करत नाही, परंतु नेपाळमध्ये घडलं ते हिंसाचारच आहे, तो एक प्रकारचा. परंतु हिंसाचाराचं कारण काय आहे तेही जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता सध्या हल्ली सगळेच नेते थोडे घाबरलेले आहे, लक्षात घ्या, नेपाळचं प्रकरण पाहून. त्यामुळे आता प्रत्येकाला सल्ला देणं गरजेचं आहे की बाबांनो, जरा सावधान राहा, सतर्क राहा आणि लोकांची सेवा करा. महाराष्ट्राला पुढे न्या, देशाची प्रगतीसाठी तुमचा वाटा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नीटनेटकं काम करा. उगाच काही स्टेटमेंट्स देत फिरत बसू नका, अधिकाऱ्यांवर दबाव आणू नका. जास्तीत जास्त काय करतील तर त्या अंजना कृष्णाची जास्तीत जास्त मग नाही घडलं काही अजित पवारांच्या विरोधात, काही प्रकरण पुढे गेलं नाही, FIR झाली नाही, गुन्हा दाखल झाला नाही, किंवा जे काही व्हायचं ते झालं नाही, तर होईल काय, तर मग अंजना कृष्णा यांची बदली होईल. आणि बदलीला IPS ऑफिसर वगैरे असे लोक घाबरत नसतात, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे 23 बदल्या झाल्या कुणाच्या, तुकाराम मुंडे साहेबांची 23 बदल्या 19 वर्षात. ते घाबरले का? नाही. त्यांनी काम बदलवलं का? कामाची पद्धत बदलवली का? नाही. ते तसेच आहेत. आणि ज्यांना एकदमच त्रास झाला त्या लोकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, हेही लक्षात घ्या. पण जे प्रशासकीय अधिकारी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी झटत असतात, अभ्यास करून त्या पदापर्यंत ते पोहोचत असतात, इतकं सोपं नव्हे. UPSC परीक्षा देऊन कर्तव्यावर येणं इतकं सोपं नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा मान सन्मान या पुढाऱ्यांनी, या नेत्यांनी राखला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. तर अजितदादा पवार सध्या संकटात सापडले आहेत. आता पुढे बघायला लागणार आहे काय काय होणार आहे. आणि तुम्ही पाहिलं ते बाबा जगताप ज्यांनी उपमुख्यमंत्री यांना फोन केला होता की अंजली कृष्णा यांना दम देण्यासाठी, त्यांना झापण्यासाठी त्यांनी फोन लावला होता, आणि अजितदादांनी तसंच केलं जे करायला नको होतं. आता ते सहज बोलले त्यांच्या स्वभावाप्रमाणे, असं ते स्वतः म्हणतात किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पण तसं करायला नको. तर अशा प्रकारे मग नंतर बाबा जगताप यांचा देखील व्हिडिओ एक काहीतरी पुढे आला, काहीतरी जे काम करायला नको ते काम त्यांनी केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. तर हे सगळं मित्र हो, हे कोणी सामान्य लोक व्हिडिओ वगैरे व्हायरल करत नसतात. हे यांचेच प्रतिपक्ष असतात. ते एकमेकांचं असं एकमेकांवर कुरघोडी करत असतात आणि एकमेकांना बदनाम करून हा कसा मागे जाईल हे सगळं विश्व चालू असतं मित्रांनो. परंतु प्रतिपक्ष सोडा, पण सामान्य जनतेनं देखील या अशा प्रकरणांमध्ये थोडा हस्तक्षेप केला पाहिजे. हस्तक्षेप या अर्थाने की जसं आपलं चॅनल आहे हे रिनेश रंजन चॅनल, किंवा आणखी काही इन्फ्लुएन्सर्स असतील, काही यूट्यूब चॅनल्स असतील, स्वतंत्र पत्रकारिता करणारे काही महाराष्ट्रातले पत्रकार असतील, त्यांच्या चॅनलवर तुम्ही कमेंट्स द्यायला पाहिजे. कारण की बघा, जनता कुठल्याही आमदाराला निवडून देव, खासदाराला निवडून देव, परंतु बघा आज जे पंतप्रधान आहेत ते सर्वांचे आहेत, पक्षाचे आहेत, प्रतिपक्षाचे आहेत. म्हणजे भाजपाच्या समर्थकांचेही पंतप्रधान आहेत आणि काँग्रेसच्या समर्थकांचेही ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे एकदा निवडणूक झाली की जनतेने ते विसरून जायला पाहिजे आणि आपल्या भल्यासाठी काय काय या सरकारने केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ही माहिती, ही सूचना किंवा अशा प्रतिक्रिया जनतेनं देणं गरजेचं असतं. तर अशी गंमत आहे मित्र हो. तुर्तास थांबूया. अजित पवार यांच्या या नाट्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं, या केसबद्दल काय वाटतं, अंजली दमानी यांनी खरंच कोर्टात जायला पाहिजे का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवारांना मदत करतील की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देतील, हे देखील तुम्ही प्रतिक्रिया देऊन सांगा कमेंटमध्ये. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.